नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी वर्ल्ड तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जागतिक भूगोलावर आयोगाने जेवढे क्वेश्चन विचारले ते क्वेश्चन आपण घेणार आहे आणि खूप महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहेत. तर तुमचा चांगला सराव या व्हिडिओद्वारे होणार आहे. त्याच्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप काळजीपूर्वक ऐका आणि पहा. ओके, तर पहिला क्वेश्चन, कोपेनच्या वर्गीकरणानुसार AW हवामान प्रदेश काय निर्देशित करतो? हा कधी विचारलाय? राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 हा क्वेश्चन विचारलाय. इथं काय विचारले? कोपेनच्या वर्गीकरणानुसार. त्रिवार्ता तुम्ही ऐकून असाल, नंतर कोपेन असन, जे हवामानाचे प्रदेश वर्गीकरण केले आहे मोठे मोठे सायंटिस्टने, तर त्यांचे त्यापैकी एक म्हणजे कोपेन. याच्या कोपेनच्या वर्गीकरणानुसार या ठिकाणी काय विचारलं? AW म्हणजे काय विचारले आपल्याला? जे हवामानाचा प्रदेश येतो त्याच्यामध्ये पर्यायामध्ये लघु शुष्क दिलं आहे, ऋतूचा मोसमी प्रकार, त्याला मान्सून शॉर्ट डे म्हणलं जातं. दुसरं उष्णकटिबंधीय सवाना, ट्रॉपिकल सवाना म्हणलं जातं. तिसरा उष्ण वाळवंटी प्रकार. चौथा आहे ध्रुवीय प्रकार, त्याला पोलर टाईप म्हणलं जातं. त्याचं जे ॲक्युरेट आन्सर मित्रांनो ते आहे 2 नंबरचं, उष्णकटिबंधीय सवाना प्रकारचा प्रदेश. त्याच्यामध्ये समजून घ्या आधी याचे प्रकारसुद्धा केले. सुरुवातीला कॅपिटल लेटर आहेत, त्यानंतर स्मॉल लेटर आहेत आणि ABCD हे प्रकार आहेत. तर त्याला याचं जे आन्सर होतं ते काय होतं? उष्णकटिबंधीय सवाना. आता स्पष्टीकरण पाहू. कोपेनच्या वर्गीकरणानुसार सर्वात जास्त त्यांनी कायचा वापर केला आहे? त्याच्यामध्ये हवामानाचा आणि तापमानाचा वापर केलेला आहे. आता कोपेन कोण होता? 1900 मध्ये यांनी जर्मन सायंटिस्ट होता, त्याचं पूर्ण नाव होतं व्लादिमीर कोपेन. यांनी काय केलं होतं? एक थिअरी मांडली होती. ती थिअरी सर्वांनी स्वीकारली आणि सर्वात जास्त हीच पद्धत वापरली जाते, म्हणून कोपेनवर जास्तीत जास्त क्वेश्चन आपल्याला पाहायला भेटतात. यांनी कशावर जास्त भर दिला? तर जे तापमान आहे, एखाद्या स्पेसिफिक लोकेशनमधलं तापमान आणि पाऊस याच्यावर जास्त फोकस केला. उदाहरणार्थ जे तापमान त्या ठिकाणी थंड आहे का शुष्क प्रकारचं आहे, पाऊस कशा प्रकारे पडतो याच्यावर त्यांनी जास्त फोकस केलेला आहे. याच्यामध्ये 5 प्रकारचं केलं त्यांनी ABCD मध्ये. एला काय नाव दिले? उष्णकटिबंधीय. बीला काय दिले? शुष्क. तिसरं शीतोष्ण आणि डीला काय दिले? महाद्वीपीय. आणि चौथं आहे ध्रुवीय. महाद्वीपीय थोडं शीत प्रकारचं मानलं जातं आणि हे शुष्क आहे बघा, हे थोडं डिफरंट आहे. बी विचारतील की बी प्रकारचं जे म्हणतो ना आपण कोपेनने जे वर्गीकरण केलं आहे ते बी कोणत्या प्रकारचं? हे शुष्क, हे थोडं वेगळे. बाकीचे टेम्परेचरशी म्हणजे शीतच्या संबंधित आहे. फक्त बी काय थोडं उष्णाशी संबंधित आहे. त्यानंतर ते लहान अक्षर होते जसं की F, M, W आणि S. Fला काय दिलं? शुष्क हवामान या ठिकाणी नाही, म्हणजे त्या ठिकाणी थंड आहे. त्यानंतर Mला काय मान्सून दिलं आहे. W काय दिलं? शुष्क शीत म्हणजे थंड हवामान दिलं आहे. S काय? शुष्क ग्रीष्म ऋतू. त्यानंतर ABCD काय दिले? तापमानाची तीव्रता दिली, जास्त तापमान आहे कमी, अशा याच्यामध्ये दिलं आहे. आता त्याचं जे चित्र आहे तुम्हाला समोर स्क्रीनवर दाखवतो. जगाचं जे वर्गीकरण केलं आहे कोणी केलं? कोपेनने. तर समोर तुम्हाला दिसलं की AW आपल्याला विचारले कोणत्या प्रकारचं हवामान विचारलं तर ते कोणतं आहे? उष्णकटिबंधीय सवाना. आता एक्झाम्पल म्हणून बघा, ह्या ठिकाणी जे रेडमध्ये दिसते तुम्हाला ह्या ठिकाणी, ओके, हे सर्व काय आहे? उष्णकटिबंधीय सवाना प्रकारचं हवामान आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, एल निनो हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा आहे. किनारा डॅश देश आहे असं विचारलंय. इसवी पूर्व 2014 हा क्वेश्चन विचारलाय. पण एकदा समजून घ्या, इथं काय विचारलंय? एल निनो आणि ला निना या 2 टॉपिकवर आपण बऱ्याचदा क्वेश्चन घेतलेले आहेत किंवा याच्यावर नोट्ससुद्धा आपण नोट्सद्वारे व्हिडिओसुद्धा बनवला आहे. तर ते पाहिले नसेल तुम्हाला प्लेलिस्टमध्ये पाहायला भेटेल. पण एकदा ऐकून घ्या, एल निनो हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह म्हणजे गरम पाण्याचा समुद्र प्रवाह आहे, वाहणाऱ्या देशांचा किनारा आहे. आपल्या देशाचं नाव विचारलंय. पर्यायामध्ये अर्जेंटिना दिलं आहे, दुसरं पेरू दिलं आहे, तिसरं ब्राझील दिलं आहे आणि चौथं चिली. त्याचं जे ॲक्युरेट आन्सर मित्रांनो ते पेरू आणि इक्वेडरच्या दरम्यान हा काय होतं? एल निनोचा प्रवाह जाणवत असतो. तर स्पष्टीकरण पाहू. तर एल निनो काय आहे? स्पॅनिश शब्द आहे. विचारतील कोणता शब्द होता? हा स्पॅनिश शब्द आहे. डिसेंबरच्या अखेरा काय होतं? एल निनोची घटना घडत असतात. किती वर्षांनी? 3 ते 4 किंवा 10 वर्षांनी सुद्धा घटना घडत असतात. याचं काही स्पेसिफिक टाईम नाही. पण डिसेंबरच्या आसपास म्हणजे शेवटचा जो आठवडा आहे डिसेंबरच्या 25 तारखेच्या आसपास, म्हणजे आता जी सिच्युएशन आहे त्याच्या आसपास काय होतं? जे पेरू तट आहे किंवा इक्वेडरचा तट आहे त्या ठिकाणी काय होतं? काही वर्षांनी अंतराने घटना घडतात. घटना काय होतात? तर त्या थंड पाण्याच्या जागी काय होतं? उष्ण प्रवाह जागी येते. त्या ठिकाणी काय होते? मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पाऊस पडल्यामुळे महापूरसुद्धा येतो आणि त्याद्वारे काय होतं? अनेक मासे काठावर येतात आणि ही जी घटना असते त्याला एल निनो म्हटलं जातं. आणि हे एल निनो कोण नाव दिलं? जे पेरूचे मच्छीमारी लोक आहेत, हे डिसेंबरच्या दरम्यान घटना घडत असते म्हणून तिला काय दिलं? त्यांनी बालक इसा म्हणून, बालक जन्माच्या वेळी जे घटना घडतात त्याला ते बालक इसा म्हणून आणि स्पॅनिशमध्ये त्याला एल निनो म्हटलं जातं. आता नंतर उष्णकटिबंधीय प्रशांत समुद्रात तापमानाने हवामान बदलामुळे ही समुद्र घटना होतात म्हणून तिला एल निनो म्हटलं जातं. आता दक्षिण अमेरिकेतील किंवा दक्षिण अमेरिका खंडातील पश्चिम तटावर इक्वेडर आणि पेरू या 2 देशाच्या दरम्यान काही वर्षाच्या अंतराने ही घटना घडते. ॲक्च्युली काय होतं बघा, समजून घ्या, जे ऑलरेडी पेरूच्या तटावर जे पाणी असतं समुद्राचं त्या तापमानामध्ये वाढ होते. ती किती डिग्रीने वाढ होते? 3 ते 4 डिग्रीने वाढ होते आणि मोठा पाऊस पडतो त्या ठिकाणी उष्ण होत. आणि ती लक्षात ठेवा, जो पेरूचा तट आहे कोणता पाऊस येतो? एल निनो. ते एल निनो हा कोणत्या प्रकारचा प्रवाह आपल्याला विचारतील? कोणत्या प्रकारचा आहे? हा उष्ण समुद्रवारे प्रवाह आहे. आता क्रिया कशी घडते हे समजून घ्या. ह्या ठिकाणी ओके, ह्या ठिकाणी काय होतं? जास्त दाब वाढतो. ओके,
हे सामान्य नॉर्मल सिच्युएशनला आहे. त्यानंतर एल निनो समजून घ्या. या ठिकाणी काय होतं, जास्त प्रेशर वाढतं आणि या ठिकाणी टेम्परेचर अचानक वाढ होते. त्यावेळी काय होतं, समुद्राचे वारे ह्या साईडला वाढतात आणि पेरू किंवा इक्वेटरच्या काठावर मोठ्या प्रमाणात पाऊस वृष्टी होते. आता क्रिया कशी घडते बघा, जेव्हा प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडे दाब वाढतो, पश्चिमेकडे विचारलंय, आणि प्रशांत महासागराच्या पूर्वेकडे तापमानामध्ये वाढ होते, त्यामुळे हे वारे पश्चिम ते पूर्वेकडे वाहतात. ढगसुद्धा पश्चिमेकडे पूर्वेकडे वाहतात, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि परिणामी काय होतं, दक्षिण अमेरिकेच्या ठिकाणी म्हणजे पेरू आणि इक्वेडरच्या काठावर जोरदार पाऊस पडतो आणि याच्यामुळे काय होतं, मान्सूनसुद्धा पडतो, दुष्काळसुद्धा पडतो, महापूर या घटना घडतात. मान्सूनला इफेक्ट कुठं पडत होता, भारतासारख्या देशामध्ये जे मान्सून वारे येतात त्यांना हा प्रॉब्लेमॅटिक करत असतं. त्याच्यामुळे काय होतं, ज्यावेळी एल निनो येत असतो ज्या ठिकाणी कुठं दक्षिण अमेरिकेच्या काठावर, त्यावेळी भारताकडे काय होतं, मान्सून किंवा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते किंवा मान्सून ढकलला जातो, लक्षात ठेवा. आणि महापूरसुद्धा घटना कोणत्या ठिकाणी होती, इक्वेडर किंवा पेरूच्या तटावर या घटना होत असतात. त्या मॅपवरून तुम्हाला समजून हे इथं पेरू, दक्षिण अमेरिकेचा, नंतर ऑस्ट्रेलिया, हे एवढं जो भाग आहे ह्या ठिकाणी एल निनोचा प्रभाव जाणवत असतो आणि ला निनाचा सुद्धा प्रभाव जाणवत असतो. पण या दोन घटनांमुळे काय होतं, संपूर्ण ज्या ठिकाणी समजा ह्या पट्ट्यामध्ये भारतसुद्धा येतो पुढे गेल्यानंतर, तर ते मान्सूनला इम्पॅक्ट पडत असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन तिसरा, खालपैकी कोणते वाक्य आर्टेशनवीर संदर्भात सत्य आपल्याला विचारलं आहे. एस टे पूर्व 2013ला हा क्वेश्चन विचारला आहे. पुन्हा एकदा ऐका, आर्टेशनवीर, बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा शब्द ऐकला नसेल, तर एस टे पूर्व 2013ला हा क्वेश्चन विचारला आहे. समजून घ्या क्वेश्चन काय. तर पर्यायामध्ये काय दिलं, ही एक वाळवंटी कोरडी विहीर आहे. नंतर अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात. तिसरं दिलं, या विहिरी नैसर्गिक वायू पुरवतात. चौथं आहे, वरीलपैकी कोणतं आहे. आता आर्टेशन विहीर मित्रांनो, हे पाण्याशी संबंधात आहे, जे जमिनीतून पाणी बाहेर येतं, ज्याप्रमाणे बोरचं पाणी बाहेर येतं त्याचप्रमाणे आर्टेशन विहीर जुन्या काळी म्हणजे हा काय प्राचीन शब्द आहे फ्रान्समधला. तर आर्टेशन विहीर त्याच प्रकारचं पाणी ऑटोमॅटिकली बाहेर येतं, त्याला आर्टेशन विहीर त्यावेळी फ्रान्समधला शब्द असल्यामुळे त्या ठिकाणी आर्टेशन म्हणलं जातं. तर त्या ठिकाणची विहीर आहे, म्हणजे आपल्याकडे वेगळं नाव आहे त्याला, तर विहीर आपण म्हणतो, त्याचप्रमाणे तिथं आर्टेशन विहीर म्हणलं जातं. याच्यातून काय बाहेर येतं, पाणी येतं. त्याच्यामुळे पहिले जे ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे का, नाही आहे, पाणी बाहेर येतं या ठिकाणी. दुसरं काय, अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात, चुकीचं आहे, या ठिकाणी पाणी बाहेर येतं. त्यानंतर तिसरं, या विहिरी नैसर्गिक वायू पुरवतात, तर नैसर्गिक वायू नाही पुरवतात, ते काय पुरवतं, पाणी पुरवठा करतात. ओके, याचं जे आन्सर मित्रांनो त्या चौथं, वरीलपैकी कोणतं नाही आहे. आता समजून घ्या आर्टेशन विहीर म्हणजे काय. हे नाव फ्रान्समधील आर्थोय म्हणजे पूर्वीच्या रोमन आर्टेशन प्रांतातील येथील विहिरीवरून आर्टेशन हे नाव पडले. आर्थोय हा प्रांत होता, त्या ठिकाणी विहिरी होत्या, तर त्या ठिकाणून त्याला आर्टेशन हे नाव पडलेलं आहे. म्हणजे जिच्यातील पाणी केवळ स्वतःच्या दाबाने आपोआप भूपृष्ठावर येते अशा विहिरी, जसं ज्याप्रमाणे बोरवेलचं पाणी असतं, हापशाचं पाणी असतं, आपण हापसल्यानंतर ते बाहेर येतं. पण अशा काही विहिरी होत्या जुन्या काळी, तर ते आपोआप पाणी बाहेर यायचं विहिरीचं, त्याला आर्टेशन विहीर म्हणलं जातं. याचा वापर मुख्यतः पाणी काढण्यासाठी होतो किंवा पाण्याशी संबंधित आहे. जरा प्रकारे विहिरीतून पाणी ज्या कारंजाच्या स्वरूपात बाहेर पडतं, मी तुम्हाला चित्र दाखवणार पुढं. क्रिया कशी घडते, दोन अचित्र खडकात जसं चित्र खडक आला तर त्या ठिकाणी आपोआप पाणी बाहेर येत असतं. आता भारतात कोणत्या ठिकाणी विचारलं तर गुजरात काठेवाड भागामध्ये या विहिरी आढळतात. समजून घ्यावं या ठिकाणी आर्टेशन विहीर, या ठिकाणी पाण्याचा प्रवाह आहे तो बाहेर येत असतो जे भूपृष्ठावर. या चित्रावरून तुम्हाला समजा. नेक्स्ट चित्र पहा, या ठिकाणी तुम्हाला सापडलं. तर पाईप आहे, ही भूपृष्ठाचा भाग आहे आणि सँडस्टोनवरून काय होतं, अशा प्रकारच्या लाईनद्वारे पाणी काय स्प्रिंकलद्वारे बाहेर पडत असतं. सोप्या शब्दामध्ये इथे एक रिझर्व्हर आणि आर्टेशन स्प्रिंकलद्वारे पडत असतं. आता ह्या चित्रावरून तुम्हाला व्यवस्थित समजून. ओके, ज्याप्रमाणे ते म्हणतो ना आपण बोरवेलचं पाणी बाहेर येतं, ओके, त्याप्रमाणे हे पाणी बाहेर पडत असतं. ओके, पुढचा क्वेश्चन, डॅश डॅश सौरशक्ती पृथ्वीच्या भूपृष्ठापर्यंत पोहोचत नाही. एस टे पूर्व 2013ला हा क्वेश्चन विचारला आहे. पुन्हा एकदा ऐका, डॅश डॅश सौरशक्ती म्हणजे सूर्याचा जो उजेड आहे तो पृथ्वीच्या भूपृष्ठापर्यंत म्हणजे भूपृष्ठाच्या आतमध्ये जात नाही, जे सनलाईट आहे ती जात नाही असा अर्थ निघतो. एस टे पूर्व 2013ला हा क्वेश्चन विचारला आहे. पर्यायामध्ये 79 दिले, 69 दिले, 49 दिले, 39 दिले. याचं जे ॲक्युरेट आन्सर मित्रांनो ते 49%. म्हणजे 49% काय होतं, भूपृष्ठापर्यंत पोचत नाही, भूपृष्ठाच्या आतमध्ये जात नाही. या ठिकाणी क्वेश्चन तर उलटा विचारला आहे. तर 49% भूपृष्ठाच्या आतमध्ये जात नाही, 51% तर हे काय होतं, भूपृष्ठापर्यंत पोचतं. ओके, तर आपण समजून घेऊ कसं आहे. तर 49% सौरशक्ती पृथ्वीच्या भूपृष्ठापर्यंत पोचत नाही. किती टक्के फक्त पोचते, 51%. तर 51% आपण पाहू, पण 49% का पोचत नाही त्याचे रिझन्स आहेत. 6% ज्यावेळी सूर्याची सनलाईट जी येत असते, ओके, ते वातावरणातून 6% परावर्तित होतं, त्यात 20% ढगामार्फत परिवर्तित होतं. नंतर 4% ते पृथ्वीच्या भूपृष्ठावरून जे भूपृष्ठ आहे त्याच्यावरूनच परावर्तित होतं, म्हणजे आतमध्ये शोषली जात नाही. लक्षात ठेवा, इथं काय विचारलं, शोषली जात नाही. आपला क्वेश्चन थोडा फिरून विचारला आहे त्यांनी. आणि नंतर 16% बघा, हे वातावरण शोषून घेते. सुरुवातीला काय होतं, 6% वातावरणातून ट्रान्सफर होते किंवा आपण रिफ्लेक्ट होते म्हणतो. नंतर
16% काय होतं वातावरण स्वतः शोषून घेते, त्याच्यामध्ये डस्ट आहे, वॉटर वेपर आहे आणि कार्बन डायऑक्साईड आहे. नंतर 3% स्वतः ढग शोषून घेतात आणि परावर्तित किती करतात 20%. असे टोटल 49% काय होतं सौर म्हणजे सनलाईट आहे ती पृथ्वीपर्यंत आतमध्ये जात नाही की भूपृष्ठावरूनच काय होते ट्रान्सफर होते. आता जी 51% भूपृष्ठापर्यंत येते त्यापैकी 23% लॅटेंट लॅटेंटवर आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो पहा तुम्ही. नंतर 60% सेन्सिबल हीट ट्रान्सफर केली जाते आणि 21% लॉंग रेडिएशन इमिशन केलं जातं, त्याला नेट सरफेस इमिशन म्हणलं जातं. टोटल 51% होतं कसं भूपृष्ठाच्या आतमध्ये पोहोचतं आणि पुन्हा रिफ्लेक्ट केलं जातं किंवा पृथ्वी स्वतः पुन्हा एकदा काय होते परावर्तित करते, त्याला आपण रेडिएशन म्हणतो. ओके, ते समजण्यासाठी ह्या ठिकाणी 2 डायग्राम दिले आहेत. सनलाईट पृथ्वीवर किती टक्के पोहोचते ते 51%, पृथ्वीच्या आत 51% जाते आणि 49% ट्रान्सफर होते. याच्यामध्ये दिलं की रिफ्लेक्ट ॲटमॉस्फिअर, नंतर रिफ्लेक्टेड बाय क्लाउड दिले, रिफ्लेक्टेड फ्रॉम अर्थ सरफेस दिले, नंतर ॲब्झॉर्ब क्लाउड, ॲब्झॉर्ब ॲटमॉस्फिअर, याच्यामध्ये CO2 डस्ट आहे, ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. समजण्यासाठी मी पुढे एक डायग्राम घेतली बघा. या ठिकाणी ग्रीन हाऊस गॅस आहे, त्यानंतर जेवढे क्लाउड म्हणलं जातं ते शोषले जातं. असे एकूण किती शोषतात तर 49% भूपृष्ठापर्यंत येत नाही. भूपृष्ठाच्या आतमध्ये किती टक्के जातं 51% आणि 51% पुन्हा काय ते नंतर पृथ्वी पुन्हा सोडत असते, याला अर्थ अल्बिडो पॉवर म्हणलं जातं. ओके, पृथ्वीची भूधवलता. याच्यावर क्वेश्चन पुन्हा एकदा विचारण्याची शक्यता आहे. पुढचा क्वेश्चन पहा, असा कोणता देश आहे की ज्यात कोणतेही खनिज आढळत नाही. हा कधी चालला आहे राज्यसेवा मीन्स 2013ला. म्हणजे आपल्या देशाचं नाव विचारलं ज्याच्यामध्ये खनिज आढळत नाही, म्हणजे महत्त्वाचे जे खनिज आहेत ते आढळत नाही. त्या ठिकाणी इतर खनिज छोटे मोठे आढळतात पण जे महत्त्वाचे जे खनिज आहेत ओके ते आढळत नाही. तर पर्यायामध्ये फ्रान्स दिले, दुसरं स्वित्झर्लंड दिले, तिसरं स्वीडन दिले, चौथा आहे पेरू. याचं जे ॲक्युरेट आन्सर आहे मित्रांनो ते आहे स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडमध्ये मीठ मोठ्या प्रमाणात सुद्धा तयार होते, हे पण लक्षात ठेवा. या ठिकाणी स्वित्झर्लंड आहे तुम्हाला पाहायला पडेल, ह्या ठिकाणी हे केलं आहे. फ्रान्स ह्या ठिकाणी, स्वीडन ह्या ठिकाणी. ओके, जे पर्यायामध्ये आपण ते घेतलेले आहेत. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 6वा, पर्वतीय वाऱ्यांना म्हणजे माउंटन वाइंड आहे चिनूक वारे अशा कोणत्या विभागात म्हणतात. चिनूक वारे तुम्ही ऐकून असाल, जे लोकल वाइंडचे नाव आहेत बघा. ओके, ते तुम्ही पाहिलं असेल की चिनूक वारे कोणत्या ठिकाणच्या विभागाला म्हणतात. एस ते पूर्व 2013ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर पर्यायामध्ये अमेरिका आणि मेक्सिको दिले, दुसरा अमेरिका कॅनडा दिले, तिसरं ब्राझील अर्जेंटिना दिले, चौथं दिले ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. याचं जे ॲक्युरेट आन्सर आहे ते आहे 2 नंबरचा अमेरिका आणि कॅनडामध्ये चिनूक वारे म्हणलं जातं. तुम्हाला मॅपवर दाखवतो. आता लोकल जे वाइंड आहेत तुम्हाला माहिती या ठिकाणी डोंगर आहेत किंवा पर्वतरांगा आहेत आणि जे खाली हा उताराचा भाग आहे, ह्या ठिकाणी कोल्ड एअर असतं आणि उष्ण वारे. तुम्हाला म्हणजे दिवसा कसं असतं रात्रीप्रमाणे कसं असतं या ठिकाणी मॅपवर पाहायला भेटेल. आता लोकल वाइंडचे नाव पाहू. चिनूक ह्या ठिकाणी कॅनडा आणि अमेरिकेचा भाग आहे. नॉर्वेस्टर सुद्धा ह्याच ठिकाणी. ओके, नंतर नॉर्थ ईस्ट ठिकाणी बॉम्पेरो येतं आहे, हार्मंथन इथं आहे. नंतर बाकीचे नावं आहेत सिरोको वगैरे या ठिकाणी, बुरान या ठिकाणी रशियामध्ये. ओके, हे नावं तुम्हाला पाठ करावी लागतील कारण यावर जोड्या लावायला तरी विचारतील किंवा सबपर्यायामध्ये विचारतील की चिनूक वारे हे या ठिकाणी आढळतात, म्हणजे कोणते विधान बरोबर आहे. आपल्याला या प्रकारचं क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे, तर ते पाठ पाहिजे. पुढचा 7वा क्वेश्चन, पुढील वाक्य योग्यरित्या पूर्ण करा. गोंडवाना हा एक मोठा भूभाग होता, त्या अंतर्गत असलेला भूभाग कोणता असं विचारलं आहे. PSI पूर्व 2013ला विचारलं आहे. समजून घ्या, या ठिकाणी 2 प्रकारे असतात, एक लॉरेशिया होता आणि दुसरा म्हणजे गोंडवाना. आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे गोंडवाना एक मोठा भूभाग होता, त्या अंतर्गत असलेला भूभाग होता. पृथ्वी सुरुवातीला एक भूभाग होता, त्याचे 2 तुकडे झाले, लॉरेशिया आणि गोंडवाना. तर गोंडवानामध्ये खालीपैकी कोणता भूभाग आहे असं विचारलं आहे. पर्यायामध्ये पहिल्याच्यामध्ये दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप, अंटार्क्टिका. दुसरं दिले भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका. तिसरं दिले उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया. चौथं दिले भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका. लक्षात ठेवा, जो लॉरेशियाचा भाग आहे त्याच्यामध्ये उत्तर अमेरिका येतं, युरोप येतं. ओके, युरेशियाचा हा भाग त्याच्यामध्ये येत असतं आणि जे गोंडवानाचा भाग आहे त्याच्यामध्ये आफ्रिका, दक्षिण अमेरिका, भारताचा भाग, नंतर अंटार्क्टिका हे भाग येतात. याच्यामध्ये जर पाहिलं युरोप, तर हे चुकीचं आहे कारण युरोप त्याच्यामध्ये नव्हता, हा लॉरेशियामध्ये होता. दुसरं याच्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, मग हे होतं. आणि नंतर तिसऱ्या याच्यामध्ये उत्तर अमेरिका, हे चुकीचं आहे. उत्तर अमेरिका लॉरेशियाचा भाग होता, दक्षिण अमेरिका गोंडवानाचा होता पण युरोप पण नव्हता, म्हणजे हे पण चुकीचं आहे. नंतर भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका दिले, हे पण चौथं चुकीचं आहे. उत्तर अमेरिका याच्यामध्ये नव्हतं. जे पर्याय निघतो तो 2 नंबरचा निघतो. म्हणजे गोंडवाना हा एक मोठा भूभाग होता, त्या अंतर्गत असलेला भूभाग कोणता तर भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका. मी तुम्हाला मॅपवर दाखवतो. पर्याय 2 भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका. लॉरेशियाचा भाग, नंतर गोंडवाना याच्यामध्ये जो समुद्र होता टेटिस सी म्हणलं जातं. हे 200 मिलियन इयर अगोची घटना आहे. तर गोंडवानाचे सुद्धा तुकडे झाल्यानंतर भारत वेगळा झाला, अंटार्क्टिका वेगळा झाला, दक्षिण अमेरिका ओके, नंतर आफ्रिका वेगळे, हे तुकडे नंतर काय झालं विभाजन होत गेलं. आणि लॉरेशियाचे तुम्हाला माहिती उत्तर अमेरिका, युरोप, नंतर रशियाचा भाग, त्याला युरेशिया सुद्धा म्हणलं जातं. ओके, युरोप आणि आशिया म्हणजे युरेशिया म्हणलं जातं त्याला.
शेवटचा क्वेश्चन आहे 8वा. खालीपैकी कोणते शहरे सर्वात जास्त ध्वनी प्रदूषित आहेत? राज्यसेवा मेन्स 2013ला हा क्वेश्चन विचारला आहे. काय विचारलं आहे आपल्याला? खालीपैकी कोणते शहरे सर्वात जास्त ध्वनी प्रदूषित आहेत? ओके. तर पर्यायामध्ये न्यूयॉर्क, वॉशिंग्टन दिले, दुसरं कोलकाता, मुंबई दिले, तिसरं शांघाय, टोकियो दिले, चौथे दिले कराची, इस्लामाबाद. याचा आन्सर सर्वांना माहिती असेल कदाचित कोलकाता आणि मुंबई काय आहेत? 2013मध्ये याच्यावर क्वेश्चन विचारला होता. सर्वात जास्त ध्वनी प्रदूषित शहरे आहेत. कोलकाता ह्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण समजण्यासाठी मी चित्र घेतलं आहे. पश्चिम भागाला ह्या ठिकाणी कोलकाता आहे. ओके, ह्या ठिकाणी. आणि नंतर महाराष्ट्रात मुंबई या लोकेशनला आहे. तर समजलं? तर सर्वात जास्त ध्वनी प्रदूषित शहर आहे 2013ला हा क्वेश्चन विचारला काय होतं? कोलकाता आणि मुंबई. तर मित्रांनो, ही वर्ल्ड जिओग्राफीची जी आयोगाने क्वेश्चन विचारले ही सिरीज कशी वाटते तुम्हाला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्हाला ही सिरीज कशी वाटली नक्कीच प्रतिक्रिया करा. जर तुम्ही प्रतिक्रिया दिल्या तर आपण ही सिरीज कंटिन्यू ठेवू. तर मित्रांनो, नक्कीच कमेंट करून सांगा.